प्रकरण 6. शिवरायांचा राज्याभिषेक. महाराष्ट्र हसत होता, आनंद उल्हासाने खुदखुदत होता. शेकडो वर्षांच्या अंधारातून लखलखीत प्रकाश झोत पाहून उत्साहाने नाचत होता. रामदेवराय यादवांचे राज्य बुडवून सर्वत्र हैदोस घालणाऱ्या हिरव्या बावट्यांनी भयभीत केलेला महाराष्ट्र एका अनपेक्षित लाभानं प्रफुल्लित झाला होता. 350 वर्षे सातत्याने हिंस्त्र आक्रमकांच्या नंग्या नाचाने उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र, हजारो माता भगिनींच्या किंकाळांनी निनादलेला महाराष्ट्र, सहस्त्रावधी अश्राप बालकांच्या राक्षसी संहाराने भयकंपित झालेला महाराष्ट्र, लक्षावधी युवकांच्या कत्तलींनी रक्ताळलेला महाराष्ट्र, आक्रोश करणाऱ्या वृद्ध स्त्री पुरुषांनाही उन्मत्त आक्रमकांच्या समशिरींनी सपासप कापून टाकला गेलेला महाराष्ट्र, गावागावातून नित्यच शत्रूंनी पेटवून बेचिराग झालेल्या घरांनी भेसूर दिसणारा महाराष्ट्र, मूर्तीपूजकांचा संहार हेच महान देवप्रिय महत्कार्य मांडणाऱ्या जात्यंध उन्मत्तांच्या तांडवाची रंगभूमी बनलेला महाराष्ट्र, सुंदर शिल्पांनी कलाकौशल्याचे संग्रहालय एकेकाळी असलेला पण आता मात्र 350 वर्ष राक्षसांच्या सर्व विनाशक वृत्तीने भन्न मूर्तीचा आणि भन्न मंदिरांचा सडा पडलेला दुःखी महाराष्ट्र, सारे जग इस्लामच्या पंजाखाली आणण्याच्या वेडाने झपाटलेल्या अमानुष संहारकांच्या विजयी आरोळ्यांनी दणारून निघालेला महाराष्ट्र, तोच महाराष्ट्र 350 वर्षाच्या सतत वाहणाऱ्या अश्रूंना पुसून टाकून आज एका आनंदमय घटनेने खुदखुदून हसत होता. महाराष्ट्राला आज स्वतःचा राजा मिळाला होता. होय, स्वतःचा, अगदी खुद्द स्वतःचा. महाराष्ट्र भूमीत जन्मलेला, वाढलेला, महाराष्ट्राची दुःखे ओळखणारा, जाणणारा, अनुभवणारा, ती दुःखे दूर करणे हेच जीवनाचे ध्येय ठरवणारा, सत्ताधाऱ्यांची इमाने इतबारे सेवा करताना स्वकीयांवरही शस्त्र चालवणाऱ्या इमानदार सेवकांनाही कंठस्नान घालणाऱ्या कृतघ्न सत्ताधाऱ्यांचे उन्मत्त चाळे नीट विचारपूर्वक ओळखणारा, एका इस्लामी सत्तेच्याच एका सरदाराचा एक बंडखोर पुत्र, या हिरव्या सत्ता हिंदुस्थानातून हद्दपार करण्याचे महान स्वप्न उराशी बाळगणारा, आज त्याचाच राज्याभिषेक रायगडांवर मंगलवाद्यांच्या मंगीळ सुरात आणि वेदमंत्रांच्या भारदस्त उच्चारात न्हाऊन निघत होता. सप्तसागरांची आणि सप्ततीर्थांची पवित्र जले छत्रपतींवर अभिषिंचित होत होती आणि यासाठी जमलेले सहस्त्रावधी भाग्यवान साक्षीदार गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत होते. महाराजांच्या सत्काराचा भव्य दरबार भरला होता. अष्टप्रधान महाराजांच्या अवतीभोवती उभे होते. महाराजांच्या शेजारी विराजमान होत्या महाराणी सोयराबाई आणि जवळच्याच आसनावर सणसणीत प्रकृतीचा, टपोऱ्या तेजस्वी डोळ्यांचा, भव्य भालप्रदेश असलेला, भरदार छातीचा, धारदार नाकाचा, जरीची वस्त्रे परिधान केलेला, महाराजांसारखाच मंदिल मस्तकावर बांधलेला, छातीवर टपोऱ्या मोत्यांच्या आणि तेजस्वी रत्नांच्या माळा रुळत असलेला, गोऱ्यापान गोड चेहऱ्याचा, बुद्धिमत्ता, पराक्रम, यौवन, ऐश्वर्याची सारीच तेजे एकत्रित झालेला 17 वर्षाचा युवराज सर्वाचे चित्त आकर्पून घेत तलवारीच्या मुठीवर डाव्या हाताची मूठ दाबत बसलेला होता. त्यांचे व्यक्तिमत्व पाहून आणि शरीराचा भरदारपणा पाहून हा महाराजांपेक्षाही अधिक आकर्षक वाटत होता. शंभूराजांनी सर्वांचे चित्त आकर्पून घेतले होते. त्यांचा कालच 17वा वाढदिवस होता, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. मुख्य समारंभ आटोपल्यानंतर रायगडावर सर्वत्रच लोकांची मांदियाळी जमली होती. शंभूराजे अनेकविध लोकांच्या आकर्षणाचा विषय झाले होते. कित्येक सरदार शंभूराजांसारखा जावई मिळाल्याबद्दल पिलाजी शिरत्याचा हेवा करीत होते. होय, तेव्हांच्या रिवाजाप्रमाणे त्यावेळी शंभूराजांचे लग्न झाले होते. दाभोळच्या पिलाजी शिर्क्यांची जीव ही कन्या शंभूराजांची धर्मपत्नी येसूबाई झाली होती. जिजाबाईंची ती लाडकी नातसून आणि शिवरायांची ही अतिशय आवडती बुद्धिमान अशी सून होती. शंभूराजे तर तिला प्रिय सखी राजिणी म्हणत. तरीही तत्कालीन रिवाजाप्रमाणे अनेक स्त्रिया करण्याची पद्धत असल्यामुळे आपणही याला आपला जावई करून घ्यावा असा विचार अनेकांच्या मनात यायवाशिवाय राहिला नाही. काशीचे विद्वान गागा भट्ट यांनी केलेल्या अपूर्व सूचनेनुसार राज्यारोहणाचा समारंभ करण्याचे ठरले होते. महाराज आता सर्वतंत्र स्वतंत्र सार्वभौम सत्ताधीश होणार होते. मुहूर्त होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1594चा. 6 जून 1974 हा तो दिवस. रायगडावर हा अपूर्व सोहळा होणार होता. सारा रायगड उपस्थितांच्या वर्दळीने, बाजारांची गर्दीने, मान्यवरांच्या उपस्थितीने, ऐश्वर्याच्या झगमगाटाने, वेदमंत्रांच्या उद्घोषाने, सुवासिनींच्या लगबगीने, वाद्यांच्या निनादाने आणि भाटचारणादींच्या ललकाऱ्यांनी गजबजलेला होता. चौघड्यांच्या आणि वेदमंत्रांच्या निनादात मंगल कलशांतील पवित्र जलाने त्रिवर्गाला अभिषिंचन चालूच होते. खास दालनातून सारा सोहळा अन्य स्त्रिया, मुली आणि जिजाऊ साहेब डोळे भरून पाहत होत्या.
विधीच्या आरंभी आणि नंतर महाराजांनी जिजाऊ साहेबांना वंदन केले. माऊलीचा ऊर भरून आला. देवगिरीच्या रामदेवराय यादवानंतर हिंदू राजाचा असा राज्याभिषेक हा पहिलाच होता. इंग्रज कंपनीकडून ऑक्संडेनने महाराजांचा आणि युवराजांचा सत्कार केला. इतरही मोठमोठे आहेर महाराजांना या प्रसंगी लाभले.